पुण्यातील भिडे पूल आजही वाहतुकीसाठी बंद आहे। खडकवासला धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। भिडे पूल अद्यापही पाण्याखाली आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचाच वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। थेट भिडे पुलावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। पाहूया। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगाव त्याचबरोबर पानशेत धरणं जी आहेत ती 100% भरल्यामुळे त्यातला विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि हा सर्व विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणामध्ये येतो आणि यानंतर खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग केल्यानंतर या नदीपात्रातलं पाणी जे आहे ते बाबा भिडे पुलाला लागतं। आपण जर पाहिलं तर काल विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला होता। आता 18,000 क्यूसेक्सने विसर्ग जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि अजूनही बाबा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर काल अनेक गाड्या ज्या आहेत त्या भिडे पुलाखाली त्याचबरोबर नदीपात्रामध्ये अडकलेल्या होत्या। धरण क्षेत्रामध्ये जर अजून पाऊस पडत असेल तर विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल आणि पाऊस कमी झाला तर विसर्ग जो आहे तोही कमी करण्यात येईल। त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो पाटबंधारे विभागाने दिला आहे। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।